पीएसपीच्या क्षेत्रामध्ये पंप स्टोरेज स्कीमच्या क्षेत्रामध्ये आज महत्त्वाचे एमओयूज हे महाराष्ट्र सरकारने साईन केले आहेत। याच्यामध्ये जवळपास 15,000 मेगावॅट वीज निर्मिती करता हे एमओयूज आहेत। 82,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यामध्ये होते आणि जवळपास 18,000 लोकांना त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। आणि आता 3 ब्रँचेसमध्ये आम्ही हे एमओयू जे साईन केले, एकट्या पीएसपीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने जे काही एमओयूज या ठिकाणी साईन केलेले आहेत त्यातनं 56,000 मेगावॅट वीज क्लीन एनर्जी ग्रीन एनर्जी ही महाराष्ट्राला मिळणार आहे। जवळपास 2,93,000 कोटी रुपयाची गुंतवणूक यातनं होणार आहे आणि 90,000 लोकांना त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। यासोबत आज अजून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एमओयू साईन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये फ्लोटिंग सोलर असेल, ज्याच्यामध्ये विंड एनर्जी असेल, ज्याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजन असेल, असे आम्ही जे वेगवेगळे या ठिकाणी आज एमओयू साईन केले आहेत। यामध्ये जवळपास 47,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे, 18,000 लोकांना त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि जवळपास 5,500 मेगावॅट वीज निर्मिती ही त्यातनं होणार आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक येते आणि या गुंतवणुकीचं महत्त्व हे आहे की ही क्लीन एनर्जी आहे। जे काही आपलं स्वप्न आहे की 2030 साली महाराष्ट्रामध्ये जेवढी आपण एनर्जी वापरू त्यातली 50% क्लीन एनर्जी असली पाहिजे, तर त्याच्याकडे आपली ही वाटचाल अत्यंत वेगाने या ठिकाणी झालेली आहे आणि एक प्रकारे आमच्या पॉलिसीमुळे महाराष्ट्र या सगळ्या क्षेत्रात पायनियर झाला आहे हे सांगताना मला आज आम्ही जे काही एमओयू साईन केले आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा पंप स्टोरेज स्कीम्स जे आहेत त्या स्कीम्समध्ये आम्ही जवळपास या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात 15,000 मेगावॅट वीज निर्मितीचे एमओयू साईन केले आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 82,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 18,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। आणि आता एकूण जे एमओयूज या पीएसपीच्या क्षेत्रात आमचे सही झालेले आहेत, साईन झालेले आहेत, यातनं महाराष्ट्राला किंवा देशाला 55,000 मेगावॅट वीज त्यातनं मिळणार आहे। जवळपास 2,90,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट यात होते आणि 90,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट आमची पीएसपी पॉलिसी आल्यानंतर आणि सगळे मेजर प्लेयर्स सरकारी क्षेत्रातले आणि खाजगी क्षेत्रातले यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। त्यासोबत आम्ही अजून काही एमओयूज या ठिकाणी केले आहेत, ज्याच्यामध्ये रिन्युएबल सेक्टरमध्ये फ्लोटिंग सोलर असेल, ज्याच्यामध्ये विंड असेल, ज्याच्यामध्ये ऑफशोर असेल, ज्याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजन असेल, ग्रीन अमोनिया असेल, अशा प्रकारचे आम्ही काही एमओयूज या ठिकाणी साईन केलेले आहेत की ज्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी 47,000-48,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, 18,000 लोकांना त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे, जवळपास 5,500 मेगावॅट त्यातनं विविध प्रकारे एनर्जी ही तयार होणार आहे। मला असं वाटतं की या सगळ्या एमओयूज नंतर महाराष्ट्र आता ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर चाललेला आहे आणि जे काही आपलं स्वप्न आहे माननीय पंतप्रधानांचं त्याप्रमाणे 2030 साली महाराष्ट्रात वापरली जाणारी एकूण एनर्जी जी आहे त्यातली 50% एनर्जी ही ग्रीन सोर्सेसमधनं येईल, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं पाऊल हे आज या ठिकाणी उचलण्यात आलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।